श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. आज आहे किंक्रात म्हणजेच करी दिन आणि या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या मुलांचा राजयोग जागृत होईल आणि त्यांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. ज्यावेळी मुलांची आणि पतीची प्रगती होते त्यावेळेस घरादाराची प्रगती व्हायला सुरुवात ही होत असते आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपली गरिबी जी आहे, आपल्यावरती जे संकट आहेत, मग ते आर्थिक असो कोणत्याही प्रकारचं जे संकट आहे ते दूर होण्यासाठी मदत ही होत असते. तर आजच्या दिवशी आंघोळीच्या आधी आपल्याला एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे हा की आंघोळ करण्याच्या पूर्वी आपल्याला संपूर्ण घर हे स्वच्छ करायचं आहे. आणि घर हे स्वच्छ करत असताना ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपूजना दिवशी कानाकोपरा व्यवस्थितरित्या स्वच्छ आणि साफ करत असतो त्या पद्धतीने आपल्याला आजच्या दिवशी एकदम स्वच्छ घर करायचं आहे. मात्र हे जे घर आहे ते आंघोळीच्या अगोदरच साफ करायचं आहे. आंघोळीच्या अगोदरच घर साफ करून झाल्यानंतर घर साफ करत असताना म्हणजेच प्रामुख्याने आपलं किचनमध्ये झाडू मारत असताना, हॉलमध्ये झाडू मारत असताना आणि आपल्या अंगणामध्ये झाडू मारत असताना हे अलक्ष्मी देवी तू माझ्या घरातून निघून जा, हे अलक्ष्मी देवी तू माझ्या घरातून निघून जा, हे शब्द बोलत बोलतच, हा शब्द म्हणत म्हणतच आपल्याला संपूर्ण घर हे स्वच्छ करायचं आहे. आणि स्वच्छ करून झाल्यानंतर हा जो कचरा आहे तो संपूर्ण कचरा एकत्रित करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ करत असताना आपल्याला गोमूत्राचा वापर करायचा आहे, म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून नंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ करून झाल्यानंतर प्रथम आपल्याला आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे, देवपूजा आवरायची आहे आणि नंतर हा जो कचरा आहे तो पहिल्यांदा आपल्याला फेकून द्यायचा आहे. तुम्ही हा कचरा कुठेही टाकून देऊ शकता, मात्र आजच्या दिवशीचा कचरा हा घरामध्ये अजिबात ठेवायचा नाही. दिवसभरात तुम्ही केव्हाही हा कचरा ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी हा कचरा टाकून द्यायचा आहे. कचरा टाकून देत असताना देखील हाच विचार करायचा आहे की माझ्या घरातील अलक्ष्मी, माझ्या घरातील गरिबी ही कायमची निघून जाणार आहे आणि आजपासून माझ्या मुलांचा राजयोग सुरू होणार आहे, असं म्हणतच आपल्याला कचरा टाकायचा आहे. आणि रोजच्या रोज आजपासून सलग 7 दिवस हा उपाय करायचा आहे की ज्यामुळे घरातील मुलांचा, जे काही मुलं असतील, पुरुषवर्गीय असतील, मुली असतील, या सर्वांचा राजयोग सुरू व्हायला सुरुवात होत असते. त्याचसोबत आज संध्याकाळी आपल्याला घरावरून एक विड्याचं पान, जे आपण आपल्या वौसा घेण्यासाठी पुजलेलं होतं, त्यातील एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित दोन्ही बाजूनी आपल्याला खाण्याचं तेल, जे कोणी तुम्ही वापरत असाल, मग ते सोयाबीनचं असो, सूर्यफूल असो, जे कोणतं तुम्ही तेल वापरत असाल ते तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहेत आणि थोडीशी काळी मोहरी, म्हणजे एक चिमूट ठेवायची आहे. आणि नंतर हे जे पान आहे ते प्रथमतः तेल लावून उलटं करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती थोडीशी काळी मोहरी आणि थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहेत. आपल्या घरावरून 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि नंतर अग्नीमध्ये टाकून द्यायचं आहे. म्हणजेच काय तर थोडासा जाळ तुम्ही करायचा आहे. मग तुम्ही एखादी छोटीशी मातीची प्लेट घेऊ शकता, त्यामध्ये कापूर टाकून ठेवायचं आहे. कापूर प्रज्वलित करायचा. आपल्या घरावरून 7 वेळा ही जी वस्तू आहे ते उतरवून घ्यायची आहे. वस्तू उतरवत असताना माझ्या घराची इडापिडा, सर्व बाधा ज्या आहेत त्या नष्ट व्हाव्या यासाठी मी हा उपाय करत आहे आणि हा उपाय माझ्यासाठी योग्य ठरावा असं म्हणत आपल्याला हे उतरवून घ्यायचं आहे. संध्याकाळी म्हणजे सायंकाळी आपल्याला 6 ते 7च्या दरम्यान हा एक उपाय करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी एक पदार्थ खाल्ला जातो, तो म्हणजे कोणता, तर प्रत्येक भागानुसार काही ना काहीतरी किंक्रात उतरवण्यासाठी, म्हणजे किंक्रातीचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडू नये याच्यासाठी कोणता ना कोणता पदार्थ हा खाल्ला जातो. आमच्या इकडे भोगी दिवशी भाकरी बनवली जाते, म्हणजे बाजरीची भाकरी जी आपण भोगीला बनवतो ती बनवली जाते आणि किंक्राती दिवशी खाल्ली जाते की ज्यामुळे किंक्रातीचा कोणताही दुष्परिणाम आपल्यावरती होऊ नये असा त्यामागचा भाव असतो. त्यामुळे तुमच्या घरात तुमच्या पद्धतीनुसार, तुमच्या भागानुसार, तुमच्या कुलधर्मानुसार जो कोणता पदार्थ खाल्ला जात असेल पूर्वीपार परंपरेनुसार तो पदार्थ नक्की आजच्या दिवशी खा आणि आपल्या मुलांना देखील खायला द्या. कारण
आजच्या दिवशी किंकरासूर राक्षसाचा आई भगवतीने वध केलेला होता आणि त्यामुळे आजच्या दिवशी कोणतंही शुभ काम हे केलं जात नाही आणि किंकरात उतरवणं हे खूप गरजेचं असतं. याच्यासाठी आपल्याला हा एक उपाय करणं देखील गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी कोणतीही नवीन खरेदी करू नये, शुभ काम अजिबात करू नये. म्हणजेच काय तर आपल्या मुलांच्या संदर्भात देखील बऱ्याच अशा गोष्टी असतात की आपल्याला जर त्यांच्या अभ्यासासाठी एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर आजच्या दिवशी करायचं नाही. वही, पेन, पुस्तक हे आजच्या दिवशी घ्यायचं नाही. कोणत्याही गोष्टीचा धार्मिक जो आपण म्हणतो धार्मिक ठिकाणी जाणं त्याच्या दिवशी टाळायचं आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी कोणतेही नवीन वस्तू घरामध्ये आणायची नाही. थोडक्यात काय तर आजच्या दिवशी कोणतंही शुभ काम हे करायचं नसतं. मात्र आपण हे उत्तरायण चालू होत आहे आणि आज पुष्य नक्षत्र आहे, आज बुधवार आहे, त्यामुळे आपल्याला धनप्राप्तीचा हा महा उपाय आपण म्हणू शकतो की जो आपण रोज सकाळी आंघोळ करायच्या अगोदर करायचा आहे. आता बऱ्याच घरांमध्ये असं असतं पूर्वीपार परंपरेनुसार की आंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये जात नाहीत. तर आंघोळ करण्याच्या पूर्वी तुम्ही मग तुमच्या घरामध्ये तसं जर पाळत असतील की आंघोळ करायच्या अगोदर किचनमध्ये जायचं नाही, त्यामुळे तुम्ही झाडू मारू शकत नसाल तर तुम्ही किचन मधला झाडू ठेवून द्यायचा आहे. मात्र आपलं बेडरूम, आपला हॉल आणि आपलं अंगण जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे. आणि स्वच्छ करत असताना हाच मनामध्ये भाव ठेवायचा आहे की आजपासून माझ्या घरातली गरिबी, दारिद्र्य, दुःख, जी काही संकट आहे ती या कचऱ्यासारखी माझ्या घरातून बाहेर जाणार आहेत आणि माझ्या मुलांची भरपूर 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 दिवस रात्र प्रगती व्हायला सुरुवात होणार आहे. हे शब्द बोलत बोलतच आपल्याला झाडू मारायचा आहे आणि कचरा टाकताना देखील लक्षात ठेवायचं आहे, जसं की मी मगाशी सांगितलं. तर हा जो उपाय आहे तो 7 दिवस सातत्याने करायचा आहे आजपासून. जर तुम्हाला हा उपाय रथसप्तमीपर्यंत जमला तर अतिशय उत्तम. सोन्याहून पिवळं रोजच्या रोज हा उपाय करा आणि आलेले अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर करा. तसेच आपलं चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.